आढावा बैठकीच्या अनुषंगानं माननीय तालुका कृषी अधिकारी भोकर यांच्या वतीने आज आमच्याकडे घरगुती सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी असा त्यांचे डेमो करून दाखवायचा आहे. त्या अनुषंगाने 4 प्रकारच्या आपल्याला चाचण्या आहेत. पहिली ट्रे पद्धत ही आहे, दुसरी गोनपाट पद्धत, तिसरी कुरचुंडी पद्धत आणि हे पेपर रोल पद्धत. त्याही याच्यात 5वी आहे इन्स्टंट. पण ह्याच्यापेक्षा आपण आज दिलेला आहे 4 पद्धतीची माहिती दिली. फ्री पद्धत ह्यामध्ये कसं करायचं, 100 बिया घ्यायच्या, उभ्या लाईनने 10, आडव्या लाईनने 10 अशा प्रकारे एकाखाली एक अशा 100 बिया आपण टाकून घ्यायच्या आणि 6 ते 7 दिवसानंतर याचं आपल्याला जर्मिनेशन आपल्याला समजते. दररोज याला 2 वेळेस 3 वेळेस पाण्याचा असा ह्या पद्धतीची फवारणी घ्यायची, जेणेकरून त्याला ओलावा टिकावा. ह्याच्यामध्ये 70% बियाला जर अंकुरण आले तर ते बियाणं लागवडीस एकदम छान समजायचं. एक बी जरी कमी उगवली तर आपल्याला अर्धा किलो बियाणं पेरणीसाठी वाढवावं लागेल. 69 आलं आणि 60% पर्यंत जर आलं तर सरळ हे बियाणं पेरणीस योग्य नाही असं समजून शेतकरी बांधवांनी नवीन बियाणं आपण घ्यायचं. दुसरी पद्धत गोनपाट पद्धती. ह्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला असं ह्याला पण तीच पद्धत, उभ्या 10 लाईनी बिया आणि आडव्या 10 लाईनी बिया अशा 100 बिया आपण आखून घ्यायच्या आणि ह्याला पण ओलं करून ह्याला कसं करायचं, एका साईडनं रोल करून असं रोल करायचं. आणि याच्या दोन्ही साईडनं त्याला आपण पॅक करून टाकायचं. आणि ह्याला पण दररोज सकाळ संध्याकाळ आणि जर आपल्याकडे उन्हाची गरज असेल तर 3 टाइम पाणी कसं टाकायचं, ह्या पद्धतीनं असं ह्याला ओलं करून घ्यायचं, जेणेकरून ह्याच्यामध्ये मॉइश्चर राहावं. तर ह्याला 7 ते 8 दिवस आपल्याला दररोज असं करायचं आहे आणि सावलीमध्ये वाळू ठेवायचं आहे आपल्याला. आणि ह्याची पण पद्धत तीच आहे. 70% जर आपले अंकुर चांगले आले तर हे बियाणं पेरणीस योग्य आहे. एक जरी आपली बी कमी उगवली तर आपल्याला काय करावं लागणार, अर्धा किलो बियाणं वाढावं लागणार. आणि ह्याची सुद्धा पद्धत सेमच. 60% जर आपल्या बिया कमी आल्या, उगवण क्षमता कमी झाली तर आपल्याला हे बियाणं पेरणीस घ्यायचं. तिसरी पद्धत कुरचुंडी पद्धत. कॉटनचा आपण पेपर घ्या, आपलं कॉटनची हे घ्यायची पिशवी किंवा बॅग, त्यामध्ये सुद्धा 100च बिया टाकायच्या मोजून आणि त्या हे ओली करायची, ओल याला राहावं म्हणून. आणि दररोज ह्याच्यासारखंच 2-3 वेळेस आपल्याला याला ओलं करून घ्यायचे, पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने ह्याची पण तीच प्रोसेस आहे. 5 ते 6 दिवसानंतर याला काढायचं, सावलीमध्ये ठेवायचं दररोज असं. आणि याचं काढल्याच्या नंतर याच्या बिया किती अंकुर याला आलेला आहे ते बघायचं. 70 आल्या प्रश्नच नाही, एकदम छान आहे. जेवढं कमी आलं तेवढं एक अंकुर आपला कमी आला, अर्धा किलो बियाणं पेरणीसाठी वाढवायचं. ही 4थी पद्धत पेपर रोल पद्धत. ह्याची पण तीच पद्धत आहे. उभ्या 10 लाईनी, आडव्या 10 लाईनी अशा मॅनेज करून 100 बिया आपल्याला इथे मांडून ठेवायच्या आहे. आणि ह्याला सुद्धा आपण खाली पॉलिथिन ठेवून ह्याला सुद्धा रोल करायचं. फक्त ह्याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची आहे, जसं आपण गोनपाट पद्धतीमध्ये दोन्ही साईडनं त्याला आपण बंद केलं तर ह्याला फक्त एकाच साईडनंच बंद करून चांगल्या पद्धतीने करायचं. आता बंद करायचं, एक साईड पाणी टाकण्यासाठी एक साईड ओपन ठेवायची. असं दररोज दिवसातून 2 ते 3 टाइम पाणी टाकायचं. आणि ही पण प्रोसेस झाल्याच्या नंतर सावलीला आपल्याला ठेवायचे आहेत सगळे. शेतामध्ये एक तर झाडाखाली ठेवा किंवा आपल्या झोपडीच्या तिथं, घरी असाल तर गॅलरीच्या खाली, कुठे सावलीच्या ठिकाणी असेल तिथे. 5 ते 7 दिवसाच्या नंतर पुन्हा आपल्याला याला ओपन करायचं. त्या कालावधीमध्ये याला ओपन करायचं नाही 5 ते 7 दिवसामध्ये. त्या तोपर्यंत फक्त याच्यामध्ये आपल्याला ओलावा टिकवण्यासाठी अशा पद्धतीनं आपल्याला फवारा मारायचा. 6व्या दिवशी 5व्या ते 7व्या दिवसात काढलं. इथं पण तीच प्रोसेस. जर 70 बियाणं जर अंकुरण आले तर ते एकदम बी आपलं चांगलं. एक जरी कमी आलं तर अर्धा किलो बियाणं वाढवायचं.
60 बिया जर आपल्या उगवल्या तर ते बियाणं चांगलं नाही असं गृहीत धरायचं, म्हणजे जेणेकरून ते आपल्याला पेरणीस योग्य नाही असं आपल्याला माहिती सांगावं लागेल. आणि ही आहे 5वी पद्धत, प्रचलित आहे. पण ह्याच्यामध्ये सुद्धा 100 बिया घ्यायच्या, पाण्यामध्ये टाकायचं आणि ह्याच्यावर जेवढ्या बियाचं वर आल्या आणि त्याला वर आलेल्या बाद झाल्या आणि ज्या हे बियाणं आपण काढून घेतलं त्याच्यावर सुरकुत्या पडल्या, एवढ्या आपण आहे ते पेरणीला योग्य आहे असं समजायचं. पण ही शेतकऱ्यांनी जवळपास वापरायची नाही, कारण याच्यामध्ये ॲक्युरेन्सी जी येते ती थोडी कमी येते. त्यामुळे ही पद्धत न वापरता स्प्रे पद्धत, गोनपाट, कोथिंबीर किंवा पेपर पद्धती या पद्धतीप्रमाणे अवलंब करावा, जेणेकरून आपला खरीप हंगाम 2026 हा वाया जाणार नाही आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. या पद्धतीने करावं. धन्यवाद.